तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण मराठीमध्ये आपल्याला चांगले मार्क पडतात, परंतु इंग्रजीत आपल्याला चांगले मार्क मिळत नाहीत. मग इंग्रजीची तयारी करायची कशी, इंग्रजीमध्ये चांगले गुण मिळवायचे कसे, प्रश्न नेमके कसे येतात, प्रश्नामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, आपल्याला ते समजून कसं घ्यायचं, या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. प्रश्न समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आताच लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा मिळत राहतील. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले 1 ते 3 पर्यंतच्या क्वेश्चनसाठी काय म्हटलं आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा छोटासा पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. द हॉर्स इज अ कॉमन टेम ॲनिमल. आफ्टर द काऊ, बफेलो अँड द गोट, इट इज द मोस्ट युजफुल ॲनिमल. अ हॉर्स इज यूज्ड फॉर रायडिंग, in hunting, the draws our cart, it is very faithful. अशा प्रकारे हा आपला काय आहे, पॅसेज आहे. प्रश्न काय विचारला बघा पहिला, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द हॉर्स इज मोस्ट डॅश डॅश ॲनिमल. बघा कुठेतरी आलंय इज मोस्ट, हे बघा इथं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला काय करायचं, फक्त ती युजफुल टिक करायचंय. 4 नंबरचं ऑप्शन, पहिल्याचं उत्तर आहे 4 नंबर, मोस्ट युजफुल ॲनिमल. पुढे बघा, चूज द ॲनिमल विच इज नॉट मेन्शन इन द गिवन पॅसेज. गिवन पॅसेज मध्ये कोणता ॲनिमल तुम्हाला दाखवलेला नाही. तर मग आपण बघूया कोणता ॲनिमल दाखवलेला नाही. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काऊचा काही उल्लेख आहे का पॅसेज मध्ये? काऊ दिसते का पॅसेज मध्ये, दिलेलं का काऊ असं नाव? तर ते बघूया आपण, दिसते का आपल्याला कुठे? बघा, या ठिकाणी वाचलं तर काऊ आहे. त्याच्यानंतर बफेलो, 3 नंबरचा ऑप्शन बफेलो, या ठिकाणी बफेलो आहे. गोट पण आहे. फक्त हे जे आहे हा शब्द बुलक, हा शब्द त्या ठिकाणी नाहीये. आणि नॉट मेन्शन म्हटलं म्हणून आपलं उत्तर आहे दुसरा जो प्रश्न आहे, दुसरं जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा, अ हॉर्स इज नॉट युज्ड फॉर. कशासाठी यूज नसतो? रायडिंग साठी यूज करतो आपण, ड्रॉइंग कार्ड साठी यूज करतो, हंटिंग साठी यूज करतो, फक्त नथिंग साठी यूज करत नाही. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 असणार आहे. या ठिकाणी आपण हे प्रश्न असे समजून घेतो, चूज द फॉलोइंग ॲनिमल. कोणता ॲनिमल आला असं वाटतं आपल्याला आणि आपण काऊ लिहून मोकळा होतो किंवा याच्यामध्ये रायडिंग लिहून मोकळा होतो. तसं नाही करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आता या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड्स सांगितले आहेत. रायमिंग वर्ड्स बघा पुढच्या प्रश्नामध्ये, सिलेक्ट द मिसमॅच पेअर. ऍक्टर ट्रॅक्टर, टॉवर पॉवर, प्लॅस्टिक इलेस्टिक, क्रिकेट साचेट. हे काय होणार आहे? वेगळं असणार आहे. वेगळं असणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे चौथ्याचं दुसरं हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय बघा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. ही पिक्चर बघा आणि याचा मोटो काय आहे ते सांगा. काय करायचं, मोटो काय आहे ते सांगा. मग मोटो काय असणार आहे बघा याचा, तर याचा मोटो असणार आहे, पिक्चर मध्ये काय दाखवलंय, पुस्तकं दाखवली, तिथे पुस्तक वाचतायत मुलं, इकडे पुस्तक वाचतो, हा पुस्तक हा पुस्तक हा पुस्तक, म्हणजे बुक्स विषयी काहीतरी आहे. म्हणजे वी लव्ह बुक्स, हेल्थ इज वेल्थ नाही, प्रोटेक्ट काय करायचे, अरेंज. एक म्हणजे ये, 6 व्ही, 9 ओ, त्यानंतर 8 यू, त्याच्यानंतर किती, 2 7, 2 आर, 7 आय, 5 टी आणि शेवटी 3 ई. फेवरेट हा शब्द तयार होतो, याच्यामुळे याचं आपलं ऑप्शन असणार आहे 2 नंबर. पुढे जाऊया बघा, हा साईन कोणता आहे, कोणत्या साईडला जा म्हणतंय, गो स्ट्रेट म्हणतंय, टर्न लेफ्ट म्हणत. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी शुड कट अवर नेल्स. वी शुड कट, आपले नख आपण कापले पाहिजे. कधी? डेली कापायला पाहिजेत का?